प्रत्येक मराठी माणसाच्या घरामध्ये आठवड्यातून एकदा म्हणा किंवा 15 दिवसातून एकदा म्हणा ही भाजी तर बनतेच बनते। आता कोणती ती तुम्हाला पुढे कळेलच। तर त्याआधी मी मस्त चपात्या करून घेतल्या, कारण की ही भाजी बनायला खूप जास्त उशीर लागतो, त्यामुळे आधी मी चपात्या करून घेतला नंतर मग भाजीची तयारी केली। आता चला थोडक्यात शेअर करते तुमच्यासोबत। कांदा जाडा मोठा कट करून तेल टाकून भाजून घ्यायचा आहे आणि सुकं खोबरं सुद्धा भाजून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला मसाल्याची भाजी बनवायची आहे आणि मसाल्याच्या भाजीमध्ये कांदा खोबरं तर पाहिजेच असते, त्याशिवाय काही मसाल्याची भाजी बनतच नाही। कांदा आणि खोबरं भाजल्यानंतर त्यामध्ये थोडा लसूण घालून याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये वाटून। नंतर चला आता आपण पातोड्या बनवूया, कारण आपण पातोड्याची भाजी बनवणार आहोत। कढईमध्ये तेल घालायचं, त्यामध्ये फक्त जिऱ्याची फोडणी घालायची आणि सगळे बेसिक मसाले घालायचे जेवढे आपण खातो ना तेवढे। आणि आता बघा, 1 वाटीचं तुम्हाला जर पातोड्या बनवायच्या असतील तर 2 वाटी पाणी घालायचं आहे। तर मी 2 वाटी पाणी घातलं आहे बेसिक मसाले घालून। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि 1 वाटी आपल्याला बेसन घालायचं आहे। आणि बघा, पीठ घेण्यासाठीची जुनी पद्धत सोडून द्या, आता जमाना खूप पुढे गेलेला आहे। लाटण्याने पीठ घेरायचं सोडून असं बीटर घेऊन या, खूप स्वस्त भेटते, अगदी 20-30 रुपयाचंच भेटते आणि लवकरही घेरलं जाते, हे एकही गुठळी राहत नाही। आणि मग ताटाला तेल लावून त्यामध्ये हे बेसन घालायचं घेरलेलं आणि मग अशा पातोड्या थापून घ्यायच्या आहे। खूप छान पातोड्याची भाजी होते। आणि मग जशी आपण मसाल्याची भाजी करतो की नाही, मसाला भाजून, तशीच मस्त अशी पातोड्याची भाजी बनवून घ्यायची। खूप छान मस्त तर्रीदार भाजी झालेली आहे बघा। आणि तुमच्याही घरात अशी पातोड्याची भाजी बनवली जाते का, मला नक्कीच कमेंट करून सांगा। चला तर मग उद्या पुन्हा भेटूया, बाय।